नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. यूट्यूब चॅनलचं नाव लक्षात आहे ना, मराठी भाषा विश्व, जिथे आम्ही तुम्हाला मराठी भाषेच्या विश्वामध्ये जगामध्ये घेऊन जातो आणि तुमची मराठी सुधारण्यासाठी प्रयत्न करत असतो. तर आज आपण इयत्ता 9वी कुमार भारतीचा पुढचा पाठ बघणार आहे आणि तो आहे हास्यचित्रातील मुलं. चला तर मग आपण सुरू करूया. स्थूल वाचन हे आहे हास्यचित्रातील मुले आणि याचे लेखक आहेत मधुकर धर्मापुरीकर. त्यांचा थोडक्यात आपण आधी परिचय बघूया. कथालेखक, ललित लेखक आणि व्यंगचित्रांचे संग्राहक म्हणजेच अभ्यासक. 1976 पासून त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. कथालेखनासोबतच व्यंगचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन, किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या अनकॉमन मॅन R.K. लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. R.K. नारायण यांच्या मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकांचे मराठी अनुवाद केलेले आहेत. अप्रूप, रूप, विश्वनाथ, चित्रकुल, चिनकुल हे कथासंग्रह, रेखा, लेखक वसंत सरवटे, हसऱ्या रेखेतून हसवण्याच्या पलीकडे ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. हास्यचित्र, व्यंगचित्र म्हणजे नेमकं काय, ती कशी वाचायला पाहिजेत हे प्रस्तुत पाठातून सांगितले आहे. हास्यचित्र, व्यंगचित्र आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पडतात. हास्यचित्र आणि व्यंगचित्र यामधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी या चित्रदुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडून आणली आहे. प्रस्तुत लेख वयम 2016च्या दिवाळी अंकातून घेतला आहे. बघा, म्हणजे मुख्य करून हा जो पाठ आहे हा कशावरती आहे की तुमच्या कार्टून्स जे तुम्हाला खूप सारे आवडतात. लहानपणापासून आपण कार्टून बघत बघत मोठे झालेलो असतो. काही कार्टून असतात ती हसवतात, काही कार्टून असतात ती रडवतात. पण कार्टून टीव्हीवर बघणं आणि कार्टून काढणं म्हणजे चित्र काढणं, हास्यचित्र आपण त्याला म्हणू शकतो. आता यामध्ये आपल्याला लेखकाने 2 भाग सांगितलेले आहेत, एक हास्यचित्र आणि काय सांगितलेलं आहे, व्यंगचित्र. यामध्ये काय फरक आहे, हास्यचित्र म्हणजे काय, व्यंगचित्र म्हणजे काय, यातला फरक आपल्याला या पाठामधून कळणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर न्यूजपेपर वाचत असाल, वर्तमानपत्र जर तुम्ही वाचत असाल तर वर्तमानपत्राच्या एका कोपऱ्यामध्ये बऱ्याचदा हे व्यंगचित्र दिलेले असतात. पूर्वी सकाळ हे जे काही पुस्तक वर्तमानपत्र होतं, या सकाळ वर्तमानपत्रामध्ये एक व्यंगचित्र आलेलं असायचं, हास्यचित्रही आपण त्याला म्हणू शकतो. त्यामध्ये संवाद असायचा. चिंटू नावाचं ते सदर होतं, खूप गाजलेलं सदर होतं ते. जर तुम्ही ते वाचलं असेल तर तुम्हाला त्यातला छान छान विनोद आणि मस्त मज्जा गंमत कळलेली असेल. तर हा जो पाठ आहे हा आता आपण सुरुवात करूया की नेमकं हास्यचित्रातली मुलं म्हणजे काय. ज्यावेळेस व्यंगचित्र आपण काढतो, हास्यचित्र ज्यावेळेस काढतो त्यावेळेस त्यातली मुलं ही जी आकाराने छोटी असतात, वयाला छोटी असतात, ती कशी दाखवायची, त्यासाठी किती पद्धतीचे कष्ट या चित्रकाराला करावे लागतात हे या पाठातून आपल्याला सांगितलेलं आहे. आपण दररोज कार्टून्स पाहतो, ती आपल्या इतक्या सवयीची झालेली आहेत की कार्टूनच्या ऐवजी त्याला कोणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थबकतो. शिवाय आपण सहसा जी पाहत असतो ती असतात स्ट्रिप्स कार्टून्स, म्हणजे त्याला आपण चित्रमालिका असं म्हणतो. जर तुम्हाला उद्या सांगितलं की हा कार्टून नाही, याला आपण हास्यचित्र किंवा व्यंगचित्र म्हणूया, तर तुम्ही ही गोष्ट सहजासहजी स्वीकारणार नाहीत, कारण तुम्हाला ते कार्टून तुमच्या डोक्यामध्ये घुसलेलं आहे. चिंटू हे त्याचं सर्वात महत्वाचं असं उदाहरण, ज्याबद्दल मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की सकाळी या वर्तमानपत्रामध्ये चिंटू हे सदर यायचं, तर त्या चिंटू बद्दल हे आहे. अशा चित्राच्या पहिल्या भागात कुणीतरी कुणाला तरी काहीतरी सांगत असतं, बोलत असतं. मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते. कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं, ते पाहून खुदकन हसू येतं. असं चित्र हे हास्यचित्र असतं. पण हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की हास्यचित्र म्हणजे नेमकं काय आणि व्यंगचित्र म्हणजे काय, या दोन्हीमध्ये एक फरक आहे. हास्यचित्र म्हणजे जे बघितल्यानंतर आपल्याला हसायला येतं, निखळ हास्य आपण आपल्या पदरामध्ये पडतं. पण तेच जर आपण व्यंगचित्राचा विचार केला तर व्यंगचित्रामध्ये हास्यासोबत तुम्हाला जागृती दाखवणारा, तुमचे डोळे उघडणारा असा काहीतरी एक संदेश त्यामधून तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला असतो. हा प्रामुख्याने फरक या 2 गोष्टींमध्ये आपल्याला बघायला मिळतो. कुणी सांगेल वेडवाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून.
कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो आणि कुणी सांगेल त्यात एक माणूस असतो, तो दुसऱ्याला बोलतो, ते वाचलं की आपल्याला हसू येतं वगैरे. हे सगळं सांगणं बोलणं बाजूला ठेवून आपल्याला हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल. आता नेमकं हास्यचित्र म्हणजे काय, त्याची लेखकानं व्याख्या केलेली आहे. हे जे लेखक आहेत मधुकर धर्मापुरीकर, हे स्वतः हे व्यंगचित्राचे संग्राहक आहेत, अभ्यासक आहेत. त्यांनी खूप अशी व्यंगचित्र जपून ठेवलेली आहेत आणि त्यावर त्यांनी एक व्याख्या आपल्याला सांगितली की हास्यचित्र म्हणजे नेमकं काय. सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ड्रॉइंग, मोठं असं स्केच किंवा त्याला कलर केलेला, पेंट केलेलं असं काही नसतं. साध्या पेन्सिलनं काढलेलं ते चित्र असतं, फक्त रेखा त्यामध्ये वाढलेल्या असतात आणि ते बघितलं की आपल्याला काहीतरी त्यामध्ये विचित्र असतं, असं काहीतरी असतं की जे आपल्याला हसायला भाग पाडतं. त्याला म्हणायचं हास्यचित्र. आता हास्यचित्राची वैशिष्ट्य काय 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 वैशिष्ट्य आहेत हास्यचित्राची, तर ते पाहिलं की आपल्याला हसू येतं. व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढचा टप्पा. हास्यचित्र ही पहिली पायरी झाली, त्याची पुढची पायरी म्हणजे व्यंगचित्र. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की व्यंगचित्रामधून आपल्याला काहीतरी संदेश दिलेला असतो. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो हे आपल्या लक्षात येतं. मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. बघा, आपल्याला वाटतं की वेड्यावाकड्या रेघोट्या मारल्या की हास्यचित्र झाली, पण तसं नाहीये. सगळ्यात महत्वाची आणि अवघड गोष्ट कोणती असेल तर ते हास्यचित्रातली मुलं हे चित्र रेखाटणं. आता कसं ते अवघड आहे ते या पाठात लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे. मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही, तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं. का? तुम्ही काढून पहा तेव्हा लक्षात येईल. कारण लहान मुलांचं चित्र आकारानं लहान काढलं तर ते थोडंच लहान मुलाचं वाटणार. म्हणजे आकारानं जर आपण छोटं काढलं लहान मूल म्हटल्यानंतर, तर असं काही नाहीये की लहान मुलाचं चित्र छोटं काढलं की ते लहान मुलाचं झालं. मोठ्या माणसाचं आपण छोटं चित्र काढू शकतो. त्यामुळे हा भाग इथे येत नाही. एखादा उंच माणूस काढला तर तो त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का? छे. मग दाढी मिशा नसल्या की होईल का चित्रातलं पोरग? नाही बुवा. म्हणजे फक्त छोटं चित्र काढणं किंवा मोठं चित्र काढणं, त्याला दाढी मिशा नाही काढल्या म्हणजे तो मुलगा झाला आणि दाढी मिशा काढल्या की मुलगा मोठा माणूस झाला, असं काही असतं का? तर असं काहीही नसतं. मग नेमकं काय असतं, तर चित्र काढायचा प्रयत्न, त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरग? चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्याला या अडचणी लक्षात येतात. जोपर्यंत आपण एखादी गोष्ट करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत आपल्याला काय अडचणी त्यामध्ये येतात, काय चॅलेंजेस तुम्हाला फेस करावे लागतात हे कळत नाही. ज्यावेळेस आपण प्रत्यक्षपणे कामाला सुरुवात करतो त्यावेळेस त्यातल्या अडचणी आणि त्या अडचणींवर कशा पद्धतीनं मात करायची ही गोष्ट आपल्याला समजते. की आपल्याला या अडचणी लक्षात येतात. मोठ्या माणसाकडे आणि मुलाकडे आपण बारकाईनं पाहिलेलंच नाही, हेही आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल. आणि इथंच व्यंगचित्रकाराचं कौशल्य लक्षात येतं. मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं, म्हणजे जोक आपण केला कुठलाही तर लहान मुलं लगेच असतात, पण व्यंगचित्रातली मुलं काढणं, रेखाटणं हे मात्र खूप अवघड आहे. ते एक कौशल्य आहे. साधा चित्रकार असेल किंवा व्यंगचित्रकार या दोन्हीमध्ये हा प्रामुख्याने फरक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. की व्यंगचित्रातलं मूल हे मुलासारखं दिसणं सर्वात कठीण. आपण इथे वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांनी आपापल्या व्यंगचित्रात, हास्यचित्रात लहान मुलं कशी काढली आणि त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटलं हे पाहूया. आता या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे व्यंगचित्रकार दाखवलेले आहेत की ज्याच्या चित्रामधून आपल्याला कळतं की ही व्यंगचित्र कशा पद्धतीची आहे. आता हे जे चित्र आहे हे चित्र मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांनी थोडंसं डोक्याला ताण दिला तर तुम्हाला आठवेल की इयत्ता 4थीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये, म्हणजे आत्ताच्या नाही, बालभारतीचं जे काही गणिताचं पुस्तक होतं ज्या काळामध्ये आम्ही शिकलो त्या काळामधलं जे इयत्ता 5वीचं गणिताचं पुस्तक होतं, चौथीचं पुस्तक होतं, त्यामध्ये हे चित्र होतं. आता तुम्ही म्हणाल गणिताच्या पुस्तकामध्ये चित्रांचं काय काम आहे? पण चित्रांचं काम आहे, काय काम आहे ते या ठिकाणी आपण बघूया. म्हटलं की आधी सगळ्यात आठवण येते ती श्रीधर फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकारांच्या चित्राची. आता हे चित्र कोणी काढलेलं आहे
त्या व्यंगचित्रकाराचं नाव आहे शी द फडणीस. शाळेतल्या 4थी-5वीच्या गणिताच्या पुस्तकात फडणीसांची हास्यचित्र होती. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की हे 4थी-5वीचं पुस्तक असेल आणि त्यात गणिताचं पुस्तक. ती पाहताना गणिताचा बाऊ कमी झाला आहे, कमी झाला होता मुलांचा. म्हणजे मुलांना थोडंसं काहीतरी छान पुस्तक चित्र बघितल्यानंतर पुस्तक हाताळावंसं वाटावं, त्या पुस्तकाबद्दलची भीती त्यांच्या मनातली गणिताची थोडीशी कमी व्हावी, हा त्या मागचा उद्देश होता आणि तो सफलही झाला होता बऱ्याच अंशी. त्याचं हे हास्यचित्र बघा. आता या ठिकाणी जे हास्यचित्र दिलेलं आहे एका मुलीचं आहे की ती मुलगी दूध पिण्याची जी बॉटल आहे त्या बॉटलनं त्याच फुलाच्या छोट्याशा रोपट्याला पाणी घालते. त्यांचं हे हास्यचित्र पहा. जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतात असा आपला समज. मात्र या चित्रात फ्रॉक घातलेली ही मुलगी लहान बाळाला दूध पाजावं तशी या लहानग्या रोपट्याला पाणी घालते, तेही किती काळजीनं, दुधाच्या बाटलीनं. बघा हे हास्यचित्र आहे की लहान मुलं आणि फुलं हे सारखेच असतात. मग लहान मुलांची जशी आपण काळजी घेतो, त्यांना बाटलीने दूध पाजतो, तसं या मुलीच्या मनात आलं की त्या फुलाला सुद्धा आपण बाटलीने दूध पाजावं. आणि हे या ठिकाणी छानसं असं हास्यचित्र झालेलं आहे. आता तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं तर ह्या हास्यचित्रामधल्या ज्या काही रेघा आहेत, ज्या रेषांनी ते हास्यचित्र काढलंय त्या थोड्याशा जाड आहेत. बऱ्याचदा असा समज असतो की जाड रेषा आपण काढल्या की जाड रेषांनी आपल्याला मोठी माणसं काढता येतात, पण तसं काहीही नाहीये. लहान मुलांची चित्र सुद्धा आपण जाड रेषांनी काढू शकतो. श्याम जोशी हे मराठीतले मागच्या पिढीचे महत्वाचे हास्यचित्रकार. त्यांची रेषा ही फडणीसांच्या रेषेच्या अगदी उलट, नाजूक आणि लवचिक अशी. त्यांच्या या हास्यचित्रात पहा. आता पहिल्यांदा शी द फडणीस, त्याच्यानंतरचे जे काही व्यंगचित्रकार होते अगदी मागच्या पिढीतले आपण जर बोललं तर श्याम जोशी हे मागच्या पिढीतले व्यंगचित्रकार होते. त्यांचं एकदम शी द फडणीसांच्या उलट होतं की शी द फडणीस आपले चित्र जाड रेषांनी काढत होते, तर हे श्याम जोशी जे आहे ही आपली चित्र बारीक आणि एकदम लवचिक रेषांनी काढली. या ठिकाणी तुम्ही फरक बघू शकता. हे चित्र जे आहे हे थोड्याशा जाड रेषांनी काढले आणि तेच हे दोन्ही चित्र जे आहेत ही दोन्ही चित्र अगदी बारीक अशा नाजूक रेषांनी काढली आहेत. पण चित्रामध्ये काहीच फरक नाहीये. तिन्ही ठिकाणी लहान मुलंच दाखवलेलं आहे. म्हणजे लहान रेषा असेल काय किंवा जाड असेल काय, मूल काढणं ही कलाकुसर महत्वाची असते. अगदी रांगणारं मूल काढलं आहे या ठिकाणी बघा. छानसा तिथे त्या ठिकाणी एक कॉमेडीचा संदेशही दिलेला आहे की अवघा भारत बंद असला तरी आम्ही बुवा उघडेच असतो. भारत बंद असणं आणि मुलं उघडी असणं ह्याचा थोडासा हा विनोद या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलाय. दुसऱ्या चित्रामध्ये एक गणपती बाप्पाला मुलगा टेनिसचं फूल देतोय आणि सांगतोय की बागेत एकही फूल मिळालं नाही रे बाप्पा. तर त्याची भावना महत्वाची त्या ठिकाणी या ठिकाणी. तर ही चित्र आपण बघू शकतो दोन्ही की त्यांची हालचाल जाणवते. शिवाय देवाला फूल देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा. आता हे रांगणारं बाळ त्यापेक्षा थोडासा मोठा असलेला हा मुलगा. दोन्ही मुलांच्या चित्राचं जर बारीक आपण निरीक्षण केलं तर साध्या रेषा आहेत, साध्या रेषांनी काढलेले, तरी सुद्धा हे लहान बाळ आहे हे आपल्याला समजतं आणि हा त्यापेक्षा थोडासा मोठा मुलगा आहे हे आपल्याला कळतं. ही रेषांची जादू आहे. चित्रात हुबेहूब काढण्याचा प्रयत्न केलेला असतो. हास्यचित्र आणि चित्रात काय हाच फरक असतो महत्वाचा की चित्रात हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो, तर हास्यचित्रात विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्याची, बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो तशी ती चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते. ज्यावेळेस एखादा चित्रकार चित्र काढतो, पोर्ट्रेट काढतो, त्यावेळेस तो काय करत असतो, अगदी तुमची बट ना बट, केस ना केस, डोळ्यांची रचना, ओठांची रचना हे सगळं व्यवस्थित चित्रण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याच्या उलट हे व्यंगचित्रकार असतात की ते फक्त त्या व्यक्तीला बघून त्याच्यामधलं वेगळेपण काय आहे हे रेखांनी चितारण्याचा प्रयत्न करत असतात. अजून थोडेसे काही विदेशी जे काही व्यंगचित्रकार आहेत, आपण भारतीय चित्रकार बघितले, एक शी द फडणीस बघितले, दुसरं श्याम जोशी बघितले. आता थोडीशी विदेशातल्या चित्रकारांबद्दल, व्यंगचित्रकारांबद्दल आपण बघूया. डेव्हिड लँगडन या अमेरिकन व्यंगचित्रकाराची ही चित्र पहा. पहिल्या चित्रात चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतो आहे. हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव आपल्याला जाणवतात आणि खरे वाटतात. तर दुसरं चित्र भोकाळ पसरणाऱ्या मुलाचं. त्याला व्यंगचित्र म्हणता येईल बरं का. कारण काय आहे, जर व्यंगचित्र मुलाने भोकाळ पसरलेलं आहे, आपलं सगळ्यात प्रथम हे चित्र बघताना कुठे लक्ष जातं
तर त्यांनी काही जे काही भोकाड पसरले तो जो काळा भाग आहे आणि त्या काळ्या भागामध्ये एक दात चमकतोय. आपलं सगळ्यात प्रथम तिथे लक्ष जातं आणि आपल्याला वाटतं की अरे हा मुलगा का रडतोय. पण ज्यावेळेस आपण बारकाईने या चित्राचं निरीक्षण करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की त्याला त्याच्या पॅन्टला जी काही सेफ्टी पिन लावलेली आहे ते सेफ्टी पिन कदाचित त्याला टोचत असेल आणि म्हणून ते रडत असेल. चित्र पाहताना आपलं लक्ष आधी जातं ते काळ्या रंगाकडे. हा जो काळा रंग आहे काळ्या रंगाकडे, मुलाच्या मोठ्याने रडण्याकडे. आपल्याला वाटून जातं की लहान मुलं उगीच रडत असतात, तसंच हा रडतो आहे, बाकी काही नाही. पण चित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्याला दिसतं की ती सेफ्टी पिन आणि विचार येतो अरे ही पिन याला टोचत असणार आणि म्हणून त्याने हा भोकाड पसरला असणार. असंच असावं, कारण मुलांच्या रडण्याला काहीतरी कारण असतं, फक्त आपल्याला ते कारण समजून घेता आलं पाहिजे. इथे त्याचे हातपाय कसे काढलेत बघा या ठिकाणी. ही दोन्ही चित्र आपण बघू शकतो. ही दोन्ही चित्र डेव्हिड लँगडन यांची आहेत, जे अमेरिकन व्यंगचित्रकार आहेत. हे सुद्धा अगदी बारीक रेषांनी तुम्ही जर प्रत्यक्षदर्शी पाहिलं तर तुम्ही असं म्हणाल काय अवघड आहे त्याच्यामध्ये, इकडून तिकडून रेषा मारल्या झालं चित्र, आम्हीही काढू शकतो. काढा, प्रयत्न करा. ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न कराल त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की व्यंगचित्र काढणं सुद्धा एवढं काही सोपं नाहीये. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, आता हे लहान बाळ आहे, हा थोडासा मोठा मुलगा आहे, ही लहान बाळ आहे, हा त्यापेक्षा थोडासा मोठा मुलगा आहे, पण प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भाव आहेत आणि ते भाव केवळ रेषांनी दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आता या ठिकाणी अजून 2-3 चित्र आपल्याला दाखवलेली आहेत व्यंगचित्र. लहान मुलं लहान कशी दिसतात चित्रात, त्याचं नेमकं काय रहस्य आहे हे पाहायचं असेल तर ज्या व्यंगचित्रात हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहेत अशी चित्र पाहावीत. म्हणजे अशी चित्र की काय नेमकं फरक आहे दोन्हीमध्ये हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर असं चित्र पाहायचं ज्यामध्ये मोठा माणूस पण आहे आणि छोटा मुलगा पण आहे, जे तुमच्या समोर या ठिकाणी मांडलेलं आहे. हे चित्र आहे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण. हे भारतीय आहेत. आर के लक्ष्मण हे खूप प्रसिद्ध असे व्यंगचित्रकार आहेत. त्यांचं हे चित्र आहे. खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे, मुलाला जमिनीवर बसवून त्याचे केस कापले जायचे. आता जसं पार्लर असतं, जेंट्सचं पार्लर वेगळं, लेडीजचं पार्लर वेगळं, तसं पूर्वीच्या काही नसायचं. एखादा नाभी असतो, नाभी म्हणजे केस कापणारा बार्बर, तो घरी यायचा दर संडेला आणि मग मुलांना खाली जमिनीवर बसून पोतं बितं टाकून त्यावरती बसून ते केस कापले जायचे. तर त्या भागातलं हे चित्र आहे. इथं पहा तो माणूस कसा बसलाय, त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा कंटाळलेला वैतागलेला मुलगा. तेच हातपाय, तेच नागडोळे, पण फरक कुठे आहे ज्यामुळे हा माणूस मोठा वाटतो आणि तो मुलगा छोटा वाटतो. नीट निरीक्षण करा तुम्ही, तुमच्या लक्षामध्ये बघा काय फरक आहे, असं वेगळं त्यांनी काय काढलंय. नागडोळे आहेत, हातपाय आहेत, सगळंच रेखांनी काढलेले, तरी सुद्धा हा बरोबर मोठा माणूस वाटतो आणि हा छोटा मुलगा वाटतो. आकाराने लहान मोठे पण आहेच, पण त्याशिवाय अधिक काय आहे. फक्त आकाराने मोठा काढला म्हणजे तो मोठा माणूस वाटणार आहे का, किंवा आकाराने छोटा काढला म्हणून तो लहान मुलगा वाटणार आहे का, तर असं नाहीये. आता पुढे आपल्याला दाखवले की चिंटू, जसं मगाशी आपण बघितलं एक छोटीशी चिंटूची चित्रमालिका या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेली आहे की हा चिंटू उभा राहतोय बाल्कनीमध्ये उभा राहिला आणि तिथून तो खाली वाहणाऱ्या नदीचं निरीक्षण करतोय. तेवढ्या त्याचे बाबा आले, त्याला विचारतायत की काय चिंटू काय बघतोयस. तर तो बाबांना सांगते की बाबा पप्पा ही नदी, या नदीचं पाणी कुठं जातं हो. पप्पांना वाटतं की अरे मुलाने खूप छान प्रश्न विचारला, काहीतरी अभ्यासाशी संदर्भात असेल म्हणून ते कौतुकाने त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात की ही नदी मोठ्या नदीला मिळते, मोठी नदी समुद्राला मिळते. का बरं, त्यांची उत्सुकता वाढली की मुलांनी का असा प्रश्न विचारला. त्यानंतर जो त्याचं उत्तर आहे चिंटूचं ते असं आहे की तुमच्या स्कूटरची किल्ली या नदीत पडली म्हणून विचारतोय. या ठिकाणी शेवटच्या चित्रामध्ये छानसा असा विनोद झालेला आहे की त्याला प्रश्न वगैरे असा अभ्यासातला वगैरे काही प्रश्न पडलेला नाहीये, तर त्यांच्या बाबांच्या पप्पांच्या स्कूटरची चावी त्यानं त्या नदीमध्ये पाडलेली आहे आणि पप्पांनी मार देऊ नये म्हणून तो आधीच त्याला अशा पद्धतीचे प्रश्न विचारून. ही चिंटूची चित्रमालिका पहा, इथेही हा फरक आपल्याला दिसतो. शिवाय पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाही, मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा अर्थ समजतो. त्या अर्थानं हे उत्तम व्यंगचित्र आहे, नाही का. आता ही पण चित्र जर आपण बघितली तर ज्या पद्धतीनं श्रीधर फडणीस यांची रेषा जी आहे चित्र काढण्याची ती जाड होती, इथे सुद्धा आर के लक्ष्मण यांनी जाड रेषेनं चित्र काढलेली आहे. छोटा मुलगा, मोठा मनुष्य.
काय फरक आहे बघा ना, त्या पप्पांना दाढी मिशा आहेत ना, त्या मुलाला आहेत. फक्त आकाराने तो मुलगा मोठा छोटा आहे आणि पप्पा जे आहेत ते मोठे आहेत. पण तरी सुद्धा पप्पा हे पप्पा वाटतात आणि मुलगा हा मुलगा वाटतो. फक्त रेखांनी काढलेलं चित्र आहे. तर याला आपण काय म्हणू शकतो, त्या चित्रकाराची कमाल म्हणू शकतो किंवा रेखांची जादू असंही म्हणू शकतो. आता अजून एक चित्र आपल्याला या ठिकाणी दाखवलंय. आता आणखी एक गंमत पाहू. पुढचे हे जे चित्रकार आहेत ते हंगेरियन चित्रकार आहेत. व्यंगचित्रकार रेबर यांचं हे व्यंगचित्र. चित्र पाहताच आपल्याला वाटतं ह्या दोन वेगवेगळी चित्र आहेत. प्रामुख्याने जर मुख्यतः तुम्हाला हे चित्र बघायला लावलं तर तुम्ही काय म्हणणार, हा एक छोटा मुलगा आहे तो व्हायोलिन वाजवतोय, एक मोठा मुलगा आहे तो व्हायोलिन वाजवतोय. पण हे दोन चित्र नाही आहेत. तर काय आहे मग हे नेमकं, की एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस, पण भिंतीवर लावलेलं तेच चित्र. या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलं तर भिंतीवर तेच चित्र लावलेलं आहे. दोघांच्या केसांची ठेवण सुद्धा एकच आहे. हे पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं की हा मुलगा ज्यावेळेस लहान होता त्यावेळेस तो मोठं व्हायोलिन वाजवत होता. म्हणजे त्याला व्हायोलिन मोठं होणार ना, साहजिक आहे लहान मुलगा असल्यावर. आणि ज्यावेळेस तो मोठा झाला त्यावेळेस ते व्हायोलिन त्याला काय झालेलं आहे, लहान झालेलं आहे. म्हणजे हे दोन्ही मुलं एकच आहेत, व्हायोलिन सुद्धा तेच आहे. पण या रेखांच्या जादूनं दोघांना वेगवेगळे दोन चित्र आपल्याला वाटावीत अशा पद्धतीनं ती व्यंगचित्र काढलेली आहेत. की हा लहानपणी मोठे व्हायोलिन वाजवत आहे आणि आता मोठा झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो आहे. लहान मुलांना मोठ्या वस्तूचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल सूक्ष्म असा होत जातो. बाह्य आकाराचं आकर्षण कमी होत असतं असं या व्यंगचित्रकाराला सांगायचंय. तुम्ही जर लहान मुलं बघितलीत घरामध्ये तर लहान मुलांना छोट्या छोट्या गोष्टी चालत नाही, त्यांना मोठ्या मोठ्या गोष्टी हव्या असतात. हेही या चित्रातून त्यांनी एक तुम्हाला संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की छोटी मुलं असली तरी त्यांना मोठं चित्र आवश्यक असतं. चित्र नाही कुठलीही गोष्ट. आता हा शेवटचं चित्र या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. हे थोडंसं हास्य चित्र आहे. त्या मुलाला बघितल्यानंतर आपल्या पटकन लक्षामध्ये येतं की त्याच्या शूज मध्ये काहीतरी गेलेलं आहे आणि तो मस्तपैकी जिथं आहे तिथं खाली मांडी घालून बसलाय आणि त्या शूज मधनं ते काढण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी ही ज्या काही रेखा काढलेल्या आहेत त्या थोड्याशा जाड अशा रेखा काढलेल्या, जाड रेखांनी काढलेलं हे चित्र आहे. हे हास्य चित्र पहा. चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्य चित्रात काय जादू करता येते याचं उदाहरण ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल जे आहेत यांनी हे चित्र काढलेलं आहे. मुलाची कॅप, त्याचा शर्ट आणि सॉक्स किंवा बूट हे बघितल्यानंतर लक्षात येतं की हा मुलगा काय आहे, स्काउटचा मुलगा आहे. स्काउट गाईडचे काही प्रकार असतो त्या स्काउट गाईडचा हा मुलगा आहे. त्याच्याकडे सर्वच उपयोगी वस्तू अगदी तयार असतात. इथं त्याच्या बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसलंय आणि ते काढण्याच्या नादात असलेला हा मुलगा कसा वेडावाकडा झाला बघा. तो निघण्याच्या नादामध्ये त्याच्या शरीराचा आकार जो आहे तो एकदम वेडावाकडा झालेला आहे. त्याचा चेहरा बघा आपल्याला अगदी गुंतवून टाकणार आहे हा हास्य चित्र. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तुम्ही जर डोळे बघितलेत की असे भुवयात आणून तो बघतोय की अरे हे मी केव्हाचा प्रयत्न करतोय पण हे निघत नाहीये, हे आपल्याला त्या चित्रावरून स्पष्ट कळतं. म्हणजे फक्त लहान मुलांची चित्र, मोठ्या मुलांची चित्र हेच रेखांनी दाखवता येत नाही, तर रेखांमध्ये ही जादू असते की तुमच्या चेहऱ्यावरचे भाव सुद्धा या रेखा टिपू शकतात. आता आपल्याला लक्षात आलं असेल की लहान मुलाचं चित्र काढताना त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा आकार महत्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. म्हणजे हातापायांची बोटं ती लहान काढली की आपोआप नख लहान होतात. नाकाचा, ओठांचा आकार काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान किंवा एका रेषेच्या असतात. आणि लहान मुलांना दाढी मिशा नसतात हे तुम्हाला सांगायची वेगळी अशी गरज नाहीये. यापुढे व्यंगचित्र, हास्यचित्र पाहताना आणि ती काढताना अशा बारीक सारीक गोष्टींची नोंद तुम्ही सुद्धा घेऊ शकाल. व्यंगचित्र आणि हास्यचित्र या दोन्ही मधला नेमका काय फरक आहे, कशा पद्धतीने ही व्यंगचित्र काढली जातात आणि ही व्यंगचित्र वाचायची कशी. म्हणजे तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की व्यंगचित्र कशी वाचणार. आता आपण पाहिलं ना कशी वाचणार. चित्र जी आहेत ती नुसती पाहायची नसतात, ती वाचायची सुद्धा असतात. त्यामध्ये काहीतरी आपल्याला संदेश, काहीतरी भाव त्या चेहऱ्यावरती दिलेले असतात चित्रांच्या, ते वाचण्याचा प्रयत्न आपण करायचा असतो आणि त्यातून जे काही सांगायचं चित्रकाराला जे काही सांगायचं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. तर अशा ह्या पाठामध्ये आपण हास्यचित्रातली मुलं कशी काढायची
ती कशी हास्यचित्र वाचायची, हास्यचित्र आणि व्यंगचित्रातला काय फरक आहे हे सगळं पाहिलेलं आहे. या पाठाच्या या पाठाच्या प्रश्नोत्तरासाठी, स्वाध्यायासाठी माझं पुढचा व्हिडिओ नक्की बघा. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.